कारण धनंजय देशमुख सध्या अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। आज अजित पवार बीडच्या दौऱ्यावरती आहेत आणि याच दौऱ्यामध्ये आता धनंजय देशमुख हे अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। सकाळपासूनच अजित पवारांचा बीड दौरा सध्या सुरू आहे आणि याच दौऱ्यामध्ये आता धनंजय देशमुख सुद्धा त्यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील आपल्या सोबत आहे। स्वानंद, नेमका आता म्हणजे धनंजय देशमुख आता किती वाजता अजितदादांच्या भेटीसाठी दाखल झाले? धनंजय देशमुख हे काही वेळातच म्हणजे अगदी 2 मिनिटात ते इथे पोहोचतायत। कालच एबीपी सोबत बोलताना धनंजय देशमुखांनी सांगितलं होतं की जो काही 3 महिन्यातला प्रशासनाचा गोंधळ होता या गोंधळाबाबत ते अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत। त्याचबरोबर जिल्हा जे कारागृह आहे जिल्हा कारागृहातील आरोपींच्या मारहाणीबाबत देखील ती चर्चा करणार आहेत आणि एकंदरीतच या प्रकरणाचा जो काही तपास असेल ही सगळी चर्चा ती अजित पवारांसोबत करतील। यासाठी धनंजय देशमुख काही वेळातच इथे पोहोचत आहेत। आणखीन कोणकोणत्या विषयांवरती धनंजय देशमुख हे अजित पवारांसोबत चर्चा करण्यासाठी तिथे दाखल झाले? आपण जर बघितलं धनंजय देशमुख या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या 3 महिन्यात जे काही प्रशासकीय हे होतं म्हणजे प्रत्येक वेळेला आंदोलन करावं लागलं आणि आंदोलनानंतर प्रशासनाने ऍक्शन घेतली होती आणि याच अनुषंगाने ही आजची अजित पवारांची भेट महत्वाची असणार आहे। कारण प्रत्येक वेळेला जर आंदोलन करावं लागतंय तर मग त्याचा उपयोग काय आहे आणि प्रशासनाने काही गोष्टी स्वतः केल्या पाहिजेत असं देखील काल धनंजय देशमुख म्हणाले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची असणार आहे। नक्कीच स्वानंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।